मला असं वाटतं की ही जी काही एक शक्ती उभी राहिलेली आहे, जी मतपेटींमधनं चोऱ्या करून सत्तेत येते, या सगळ्यांना जर विरोध करायचा असेल तर जे कोणी या सगळ्यांच्या विरोधात आहेत त्या सगळ्यांना एकत्र यायची आता वसईमध्ये ची वेळ आहे. कारण वसईतल्या रस्त्यांचा प्रश्न असेल, वसईमधल्या पाण्याचा प्रश्न असेल, मागील वर्षभरात वसईची दुर्दशा झालेली आहे. आज खड्ड्यांची, पावसाळा संपून जवळजवळ महिना होत आला, दिवाळी संपली, परंतु अजूनही रस्त्यांची कामं सुरू झालेली नाही. यांच्यावर धाक राहिलेला नाही आहे. सत्ताधारी जे आलेली जी लोक निवडून आलेली आहेत ते फक्त पैसा कमवण्याचं काम करतात. निवडणुकीला जो रिझल्ट पाहिजे, निवडणुकीनंतर जो काम करायला हवंय ते काम त्यांच्याकडनं होत नाहीये. तो माझं असं मत आहे की जेवढे विरोधक आहेत वसई विरारमधले ते सगळे एकत्र येऊन ही जी काही वोट चोर शक्ती आहे तिच्या विरोधात काम करावं लागेल. बहुजन आघाडीने ऑफर दिला तर तुम्ही युती करणार? नक्की करणार. मी पुन्हा सांगतो, जर ह्या सगळ्यांना बाजूला ठेवायचं असेल तर सर्व विरोधकांना एकत्र येऊन काम करावं लागेल, एवढं नक्की.